11 जानेवारी 2026 फ्रँकनस्टीन नावाचा अमेरिकन सिनेमा बघितला. छान आहे. थोडक्यात जिस्ट अशी आहे त्याची की माणूस विज्ञान 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 म्हणून खूप डेव्हलप केलंच आहे, प्रश्नच नाही, आणि करायलाच पाहिजे. पण अशा डेव्हलपमेंटमध्ये किंवा विज्ञानांच्या कलाकृतींमधून काही गोष्टी अशा तयार होतात की नंतर त्याचा पश्चाताप होतो की आपण ही का बनवली. म्हणजे त्या वस्तूलाही पश्चाताप होतो आणि आपण केलेल्यालाही, आणि नंतर आपल्याला काहीही करता येत नाही, आपल्या हाताबाहेर सगळं गेलेलं असतं. तर असं या स्टोरीचं किंवा फ्रँकनस्टीनचं मतितार्थ आहे किंवा जिस्ट आहे. तर थोडक्यात एक शिप असतं मोठं, आणि त्याच्यावर भरपूर सेलर्स असतात, कॅप्टन असतो त्यांचा, आणि त्यांचं ते शिप नॉर्थ पोलला चाललेलं असतं आणि ते बर्फ गोठल्यामुळे एका ठिकाणी अडकून बसलेलं असतं. आणि किती एफर्ट घेतले तरी ते त्या रुतलेल्या, म्हणजे बर्फ इतकं घट्ट असतं की ते त्याला कुठल्याही प्रकारे हलवू शकत नाही. शिप त्यांचं अडकल्या गेलं असतं तिथे. आणि तशातच त्यांना लांब एक स्फोट झालेला दिसतो, लाल लाल असं ज्वाळा वगैरे, आणि मग धूर धूर. तर मग त्याच्यातले काही लोक उतरून तिथपर्यंत जातात, म्हणजे लांब. तर त्यांना एक माणूस तिथे पडलेला दिसतो स्फोटाच्या ह्याच्यातनं, की ज्याचा पाय तुटला असतो आणि जखमी असतो तो परत. आणि ते लोक त्याला म्हणजे बोलत असतात की काय कसं झालं, तो आपलं कसं तरी तुटक तुटक सांगत असतो, पण नीट त्यांना कळत नसेल. तर ते त्याला घेऊन इकडे येतात. जसंच ते निघतात शिपवर आणायला, एक भयानक आकृती एकदम प्रकट होते आणि त्यांच्या मागे लागते त्यांना पकडायला. तर मग हे पटकन पळत पळत कसे शिपवर पोचतात त्याला घेऊन. पण हा कुठल्याही प्रकारे त्या शिपवर यायचा प्रयत्न करत असतो आणि सारखा म्हणत असतो की मला द्या, ह्या माणसाला माझ्याकडे द्या. तर हे लोक काही नाहीच, म्हणजे मग तो कसं तरी म्हणतो की जोपर्यंत तुम्ही मला हँड ओव्हर त्याला करणार नाही तोपर्यंत तो तुमच्या मागे येतच राहील, तो तुम्हाला सोडणार नाही. आणि ह्या लोकांनी सगळे प्रयत्न करून बघितलेले असतात, भाला बर्ची गोळ्या बंदूक सगळ्यांनी मारायचा प्रयत्न केलेला असतो त्याच्याकडे. तेवढ्या पुरतं त्याला लागते, पण तो परत उठून उभा राहतो. त्याच्या सगळ्या लगेच जखमा भरून येत असतात, त्याच्यामुळे त्याला मारणंही कठीण असतात. मग त्या लोकांनी सगळं शिडी वगैरे सगळं काढून टाकलेलं असतं, वर त्याला येता येत नसतं, पण तो शिप एवढ्या जोरजोरात हलवतो आणि हे करतो. तर म्हणजे शेवटी ते म्हणतात की आता याला आपल्याला येऊच द्यावं लागेल, म्हणजे असं याच्यात. तर तेव्हा मग ते लोक त्याला जेव्हा त्या जखमी माणसाला त्याचं नाव असतं फ्रँकस्टीन, जेकब फ्रँकस्टीन. तर झोपवतात. तर म्हणतात का बरं हा तुझ्या मागे का लागलेला आहे. तर म्हणे त्याची एक मोठी स्टोरी आहे खूप. तर म्हणे सांग आम्हाला, आम्हाला पटलं तर ठीक. मग त्याला आपण, कारण ते म्हणे तो येऊ द्या, तो जोपर्यंत मला घेऊन जाणार नाही किंवा तो माझ्याशी बोलणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला असाच त्रास देत राहील किंवा तुम्हाला मारून टाकेल सगळ्यांना. म्हणे ठीक आहे, सांग म्हणे काय, म्हणजे का बरं तो तुझ्या मागे लागलाय. मग तो सांगतो. तो म्हणतो की माझे वडील खूप व्हिम्झिकल होते, खूप काय म्हणायचं, त्यांना म्हणजे सगळं परफेक्टच लागायचं. आणि मेडिकल डॉक्टर होते ते, म्हणे मेडिकल सायन्स मधले एकदम निष्णात, आणि त्यांचं काही ना काही चालूच असायचं. आणि त्यांना मी सगळं परफेक्टच पाहिजे. आल्यावर म्हणे ते असे बरेच दिवस गायब असायचे. मग आले की मला विचारायचे की तू हे केलं का, हे म्हणजे काय, म्हणजे प्रश्न उत्तर तशीच्या तशी परफेक्ट आली पाहिजे, का हे असं होतंय. मेडिकल सायन्स मधल्या सगळ्या गोष्टी ते विचारायचे. आणि जर एखादी आली नाही, म्हणजे मी म्हणायचो की मी नंतर बघतो, माझं राहिलंय हे थोडंसं वाचायचं, तर मला त्याच्याबद्दल शिक्षा मिळायची. इतके दिवस तर अंगावर शिक्षा मिळायची. पण मग ते म्हणाले की तुझ्या बॉडीला मारून काहीच उपयोग नाही, कारण ती काय उपयोगाची नाहीये. तुझ्या चेहऱ्यावरच सबके दिले पाहिजे. आणि मग ते असे म्हणजे मारायचे वाटेल तसं. त्याची आई पण त्यांना घाबरून असायची. म्हणजे जेव्हा ते नसायचे तेव्हा मग मी आई असं छान आमचा रॅपो होता. पण ते आले की आई पूर्ण वेळ त्यांच्या मागे मागे मागे. मग अशातच त्याची आई प्रेग्नंट राहते आणि त्या प्रेग्नन्सी मध्येच ती जाते. म्हणजे हे डॉक्टर असून एवढे वाचवू शकले नाहीत. हा म्हणतो तुम्ही आईला वाचवायचा प्रयत्नच केला नाही, त्यामुळे मी असं कसं करीन वगैरे. पण ऍक्च्युली
त्यांना ती आणि हा मोठा आवडतच नसतात. तर त्यांनी म्हणजे बहुतेक फार प्रयत्न केले नसतात. मग तिची डेथ होते. मग हा हे लहान विलियम्स नाव असतं त्याचं. हे दोघं भाऊ छान खेळत असतात, पण विलियम वडिलांचा लाडका असतो. त्याला सगळं मिळतं जे एका रॉयल फॅमिलीमधल्या मुलाला मिळत असतं. आणि हळूहळू ते मोठे होतात, पण त्या दोघांमध्ये काही असं भेदभाव नसतो. आता जेव्हा हे म्हणजे वडील त्याला म्हणजे परफेक्शनिस्ट बनवत असतात, तेव्हाच हा जसा जसा मोठा होतो त्या बऱ्याच गोष्टी तो शिकतो. मग त्याला हे पण लक्षात येतं आणि मग तो जसा मोठा होतो वडील वारतात त्याचे. तर मीन व्हाईल त्यांनी हे शिकलं असतं की मेलेल्या वेगवेगळ्या लोकांमधले जे अवयव चांगले आहेत ते जर आपण एकत्र जोडले आणि त्यांना कुठलंही एक प्रकारची एनर्जी म्हणजे करंट जर दिला तर तो एक नवीन माणूस तयार होऊ शकतो. तर मग असे त्याचे प्रयोग चालूच असतात, हा नाही तो, तो नाही तो. पण मग पैसे पण लागतात तशा प्रयोगांना. तर अशातच त्याला त्याचा भाऊ विलियम जिथे शिकत असतो दुसऱ्या कंट्रीमध्ये, तर तिथे त्याचं एका मुलीबरोबर प्रेम जमतं आणि तिचे वडील रिच असतात खूप. तर हा जेव्हा भेटायला जातो त्यांना आणि जेव्हा बोलण्यातनं कळते की हा अशा प्रकारचं काहीतरी डेव्हलप करायला बघतोय, तर वडिलांना पण खूप इंटरेस्ट असतो. ते पण डॉक्टर असतात. तर ते म्हणतात ठीक आहे, मी तुला पैसा पुरवीन आणि तू माझ्याकरता हे करायचं म्हणे, तयार करायचं एक माणूस. तर मग अशा याच्यामध्ये तो मागे लागला असतो म्हणजे. तर त्याच्यामुळे त्याला सारखं तो तिथेच राहतो जाऊन. ते त्याला एक अशी हवेली टाईपची मोठी हे असतात, रिकामी, तिथे कोणी येत नसतं जात नसतं, ती अवेलेबल करून देतात की इथे तू तुझे प्रयोग कर. तर ही जी विलियमची बायको असते ती त्याच्याकडे आकर्षित होते, पण म्हणजे असं प्रेम नाही, पण म्हणजे असा इतकं काम करतोय असं वगैरे अशा आहे नाही. कारण विलियमचा त्या सगळ्यांमध्ये इंटरेस्ट नसतो, पण हा मात्र तिच्याकडे आकर्षित होतो. एलिझाबेथ नाव असतं तिचं. आणि त्याला असं वाटतं की आपलं प्रेम तिच्यावर बसतंय वगैरे असं. पण हळूहळू म्हणजे ते जवळ पण यायला लागतात, पण ती नाही तेवढं त्याला हे करत एलिझाबेथ, कारण तिला माहित असतं विलियमशी आपलं लग्न होणार आहे वगैरे. आणि असं करत 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 त्याला एक दिवस सक्सेस मिळतं. म्हणजे आधी तो बघतो नुसतेच थोडंसं हालचाल होते शरीरांमध्ये, त्यांनी जे अंग जोडलेले असतात सगळे एकमेकांचे हे, पण मग त्याला एकदम जाणवते स्पायनल कॉर्डमध्ये कुठला तरी पॉइंट्स आहेत की जिथे आपण ती बॅटरी जोडली तर तो माणूस चांगला हे होतो आणि मग त्याला तो सक्सेस मिळतो. तर ते बघून मग हिचे वडील जे असतात एलिझाबेथचे, मग ते म्हणतात की हे तू माझ्या करता पण करायचं, मला पण मरायचं नाही. त्यांना झालं असतं सिफिलिस आणि ते काही दिवसांचेच मेहमान असतात, म्हणून त्यांनी ह्याला ते करायला लावलं असतं. तर मग तो तो माणूस तो जो बनवला असतो मग त्याला तो जिवंत करतो, पण त्याला काहीच बाकीचं बोलता येत नसतं. तो फक्त ह्याचं नाव घेत असतो, व्हिक्टर व्हिक्टर म्हणून. तर तो म्हणतो अरे व्हिक्टर शिवाय दुसरं काहीतरी बोल ना. तो त्याला पुष्कळ शिकवत असतो गोष्टी, पण तो नाही. आणि तो त्याला साखळदंडाने नेहमी बांधून ठेवलेलं असतं. पण हळूहळू त्याला जाणवतं की याच्या अंगात शक्ती पण खूप येते. आणि मग एकदा विलियम आणि त्याची होणारी बायको भेटायला येतात त्याला की कितपत प्रोग्रेस झालाय काय. तर बघतात ते, त्यांना म्हणतात अरे वा छान हे झालंय वगैरे. आणि त्याला एक लेटर पण आलेलं असतं की कुठेतरी हा तुझा प्रयोग आणि सायंटिस्ट करता तुला बोलवलंय वगैरे दाखवायला. तर हे दोघं भाऊ जेव्हा बोलत असतात तेवढ्यात एलिझाबेथ जाऊन त्या आर्टिफिशियल माणसाला, म्हणजे आर्टिफिशियल म्हणजे झालंय तयार केलं असतं व्हिक्टरनी, त्याच्याशी जाऊन बोलते आणि ती सांगते माझं नाव एलिझाबेथ आहे. तर जशीच ती जाते तर तो एलिझाबेथ म्हणतो, म्हणजे व्हिक्टर नंतर तो एलिझाबेथ नाव बघत असतो. आणि त्याचे एकट्याचे असे प्रयोग चालू असतात. आता ते जुनं खंडरच असतं, तिथे पानं पडलेली असतात. तो एक 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 तिथनं असं एक टनेल असतं की ज्याच्यातनं सांडपाणी घाणपाणी सगळं बाहेर जात असतं, जे समुद्रात जाऊन मिळतं. तर तो ते पान सोडतो, त्याला म्हणजे तिथून हे लक्षात येतं की इथून हे सगळं गेलं की बाहेरच जातं, आत येत नाही परत वगैरे. नंतर मग जेव्हा ह्याला विलियम म्हणतो छान, म्हणजे चांगली प्रोग्रेस आहे, मग ते दोघं असं भेटून जातात विलियम आणि एलिझाबेथ.
तर मग आणि त्याच वेळेस यांनी सिफेलिसचं सांगितलं असतं. आणि मग ह्याला थोडंसं जाणवायला लागतं की आपण हा माणूस बनवून चूक केली. कारण असे जर सगळेच जन्माला आले किंवा बनवता आले तर मग मरणार कोण किंवा काय करता येईल. आणि त्याची शक्ती पण हळूहळू वाढताना त्याला दिसते आणि तो चिडत असतो त्याच्यावर. त्याचा रागीटपणा पण वाढलेला असतो, क्रूरपणा. तो बघतो की 1-2दा त्यांनी बार तोडलेले आहेत, साखळदंड पण तोडायचा प्रयत्न केलाय. तर तो असं रागाने फक्त एकदम म्हणतो की तू दुसरं काही शिकत का नाही, नुसतं व्हिक्टर व्हिक्टर करतो, दुसरे शब्द तर बोल. आणि तो असं बोलून जात असतो. तो म्हणतो एलिझाबेथ. मग याला हे जाणवतं की इमोशन्स पण आहे त्याच्यामध्ये आणि ती इमोशनली त्याच्याशी अटॅच झालीये, प्रेमाने बोलते. तर तो शिकणार सगळं जर प्रेमाने त्याला शिकवलं. पण हे डेंजरस आहे. मग तो त्याला नष्ट करायचाच प्रयत्न करतो. तो तिथेच जे काही रॉकेल हे असतं ते सगळं तो ते टाकतो आणि आग लावून देतो आणि तो बाहेर येतो. पण हा साखळदंड तोडून बाहेर पडतो. मीनभाई सगळंच जळून गेलं असतं पण तो त्या टनेलच्या मार्गाने बाहेर पडतो आणि त्या पाण्यातनं बाहेर येतो जंगलात. आणि मग त्याला म्हणजे हे लक्षात येतं की आपल्याला किती लागलं, काही झालं तरी पुन्हा त्या जखमा भरून येतात. आपलं रक्त वाहिलं तरी पुन्हा ती जखम भरून येते. आपल्याला काहीच होत नाही, आपण आहोत असेच आहोत. मग तो असं एका ठिकाणी जातो तर तिथे एक झोपडी असते. म्हणजे तिथून पोहल्यानंतर तो तिथे झोपडीत जातो आणि तिथे एक म्हातारा माणूस असतो ज्याला दिसत नसतं आणि त्याची 3 मुलं असतात. तर ते लोक सारखे असे शिकार वगैरे करायला जात असतात. तर त्यांना हा दिसतो तर हे लोक त्याला मारतात. पण ह्याला काहीच होत नाही. हा लपून त्यांच्या घरातच तळघरामध्ये राहतो. तर त्या म्हाताऱ्याला ते जाणवतं की कोणीतरी आहे इथे. ते एकदा असे जेव्हा हे तिघही शिकारीला जातात भाऊ, तेव्हा मग त्या म्हाताऱ्याची ह्याची छान जमते. आणि मग लांडगे वगैरे जेव्हा यांच्या बकऱ्या वगैरे खायला येत असतात तो त्यांच्यापासून वाचवतो. त्याला येते. तर तो त्याला म्हणतो की तो देव आहेस आमच्याकरता वगैरे असं. आता इकडे फ्रँकस्टीन म्हणजे जेव्हा बाहेर येतो तेव्हा हिला काय वाटतं, एलिझाबेथला काय माहिती. ती म्हणते आपल्या भावाला तू रथ वळव, मला जायचंय, मला असं काहीतरी गडबड वाटते. आणि ती म्हणजे ते लोक येतात. पण म्हणजे हा सांगतो की विक्टर की काय माहिती कशी आग लागली काय, बहुतेक तो मेलाच असणार असं वगैरे. आणि मग हे लोक जातात. मग त्यांचं लग्न ठरलेलं असतं. तर फ्रँकस्टीन आणि विलियम आणि ती असे तिघही तिथे असतात लग्नाच्या तिथे. तर हा सांगतो की म्हणजे मला आता काही तुझ्या मध्ये हे नाहीये, इंटरेस्ट नाही. त्यावेळेस थोड्या दिवस झालं असं, तू आनंदाने लग्न कर त्याच्याशी वगैरे असं असं त्यांचं बोलणं होतं. आणि तेवढ्यात हा तिकडनं म्हणजे यांना शोधत शोधत फ्रँकस्टीनला त्याला ते लेटर पण मिळतं. त्याला त्या फ्रँकस्टीनला शोधायचंच असतं कारण तो म्हणतो की मला असं हे करून आणि हा गेला निघून, मी एकटा काय करू या जगामध्ये. आणि माझ्याशी यांनी म्हणजे बदमाशी केली. तर त्याला ते लेटर मिळतं जे विलियमने आणलं असतं आणि त्याच्यावर तिथे पत्ता असतो. तो त्याला शोधत शोधत तिथे पोहोचला असतो आणि त्याच दिवशी ते लग्नाचं त्यांचं चाललं असतं विलियमच्या. तर हा जसाच घुसतो तिथे लग्नाच्या तिथे, तर हा फ्रँकस्टीन त्याला म्हणतो की तू थांब, मी तुला गोळी मारेन. त्याला माहिती असतं की काही होणार नाहीये त्याला, तरी तो म्हणतो गोळी मारेन. म्हणजे थोड्या वेळा करता तर ही समोर येते त्याला वाचवायला, एलिझाबेथ. आणि चुकून गोळी तिलाच लागते. मग ती मरते. तर हाच तिला उचलून घेऊन जातो. जो बनवलेला असतो फ्रँकस्टीन आणि तिला दफन करतो आपल्या बरोबर घेऊन जाऊन. फ्रँकस्टीन मग तिथून पळतो. त्याला माहित असतं आपल्या मागे आता हा लागणार. आणि मग हा त्याच्या मागेच त्याला म्हणजे पकडायच्याच मागे लागला असून तेव्हापासून हा नुसता पळत असतो म्हणतो. तर मग म्हणजे हे सांगितल्यावर मग ते शिपवरचे जे सगळे कॅप्टन वगैरे असतात, ठीक आहे त्याला येऊ द्यावर. मग
त्याला येऊ देतात वर आणि मग त्याला विचारतात काय. तो म्हणे मी एकटा जगून काय करू, मी मरूच शकत नाहीये, तर मला कोणीतरी कंपॅनियन पाहिजे. एक तर ह्यांनी माझ्याकरता एक कोणीतरी कंपॅनियन तरी बनवावं की ज्यांनी आम्ही दोघं राहू एकत्र, नाहीतर मग मी तर याला मारून टाकणार. आणि मग हे असंच चालू असतानाच शेवटी व्हिक्टर मरून जातो आणि हा एकटाच राहतो. हा म्हणतो आता काय मी काय करू, माझं म्हणजे जीवन आता हे असंच राहणार, कारण मी असंच जगत राहणार. मी किती लोकांनी मला मारलं जाळलं काही केलं तरी मी पुन्हा जिवंत राहतोय. मग हे कॅप्टन वगैरे म्हणतात आता आम्ही तरी काय करू. तर मग तो शेवटी त्यांचा म्हणजे व्हिक्टर मेल्यावर हा खाली उतरतो शिपमधनं आणि आपल्या पूर्ण शक्तीनिशी त्या शिपला जोरात पुश करतो समुद्रामध्ये आणि नॉर्थ पोलला. मग ते सगळे कॅप्टन वगैरे खुश होतात, म्हणतात चला ओके बाय, त्याला करतात टाटा करतात आणि संपलेलं दाखवलं. म्हणजे थोडक्यात त्याची डेस्टिनी आता अशीच आहे की त्यांनी असंच जगायचंय सगळं. जिथे त्याला हेल्प करता येईल तिथे हेल्प करायची, अदरवाईज ही हॅज टू स्टे अलो. तर असं वाईट पण वाटतं, पण त्याचं डिस्ट्रक्शन पण बघितल्यावर असं वाटतं की काय आता, पण तो मरू पण शकणार नसतो. पण छान आहे मूवी, एकदम छान.